कधी-कधी काय होतं ना, घरामध्ये भाजीला काहीच नसतं. पण बटाटा म्हणलं ना, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. पण नेहमी-नेहमी त्याच-त्याच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतोच ना. आज आपण मस्त ताजा असा मसाला तयार करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ह्या बटाट्याची कापं तयार करणार आहोत. ही कापं तुम्ही वरण-भाताबरोबर, भाकरीबरोबर, फुलक्यांबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, त्याचे सालं काढले आणि त्याचे हे असे साधारण इतक्या जाडीचे ही अशी गोल गोल कापं तयार करून घेतलेली आहेत. आणि ह्या बटाटा स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून मग ही कापं अशी पाण्यामध्ये घालून ठेवली. आता आपण या भाजीसाठी एक ताजा मसाला तयार करतो आहे. त्याकरता अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्याचनंतर इथे मी 2 सुक्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. या थोड्याशा तिखटही असतात आणि याच्याने रंगही सुरेख येतो. आता ही मिरची, जिरे आणि बडीशेप छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. मिरची काय होते ना, पटकन भाजली जात नाही, त्यामुळे मी आणखीन तिचे लहान लहान तुकडे करणार आहे, म्हणजे छान कुरकुरीत मिरची भाजली जाईल. साधारण मिनिट 1.5 मिनिटमध्येच जिरे, बडीशेप आणि सुक्या लाल मिरच्या भाजल्या जातात. आता त्या एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि त्याचं ही अशी भरड आपल्याला तयार करून घ्यायची आहे. हा आपला ताजा चटपटीत मसाला तयार झाला आहे. आता एका कढईमध्ये काय केले, मी साधारण 3 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. यामध्ये अगदी थोडेसे जिरे, अगदी नावाला जिरे घातलेले आहेत. फार जिरे घालायचे नाहीत, कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा जिरे वापरले आहेत. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं. गॅस अगदीच लहान ठेवायची, म्हणजे हिंग तेलामध्ये करपणार नाही. त्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्या ह्या अशा उभ्या पातळ चिरून त्या घातलेल्या आहेत. आवडत असतील तर घाला, नाही घातल्यात तरीही चालेल, कारण आपण 2 लाल सुक्या मिरच्यासुद्धा पुढे जाऊन वापरणारच आहोत. आता या मिरच्या या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या. त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तोसुद्धा यामध्ये घातलेला आहे. कांदा आपल्याला थोडासा असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊसूत शिजला जावा आणि पटकन शिजावा, म्हणून आपण यामध्ये काय करूया, थोडीशी हळद घालूयात आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठही याच वेळेला घालून घ्यायचे. म्हणजे काय होतं तर कांदा पटकन मऊसूत शिजतो आणि सुरुवातीला आपण तेलामध्ये हळद घातली असती तर हळद करपली असती, त्यामुळे मी आत्ता मिठासोबत हळद घातली आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण मिनिटभर तरी आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे. बघा, कांदा अगदी व्यवस्थित मऊसूत शिजला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटोचे सुद्धा मी असे गोल काप तयार करून घेतलेत. अगदी लहान आकारात चिरून घेतलं तरीही चालेल. हे असे चांगले यावर पसरवून ठेवले आणि आपल्याला पुन्हा आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो मऊसूत होईपर्यंतची वाफ घ्यायची. साधारण मिनिटभरामध्येच टोमॅटो चांगला शिजतो. बघा, छान असा मऊसूत टोमॅटो शिजला आहे. हे एकदा चांगलं असं परतून घेतलं. टोमॅटो या कांद्याबरोबर थोडंसं मॅश केलं आणि त्यानंतर आता ही जी आपण पाण्यामध्ये बटाट्याची कापं घातली होती ती सगळं निथळून अशी या फोडणीमध्ये घालून घेतली. आता आपल्याला साधारण मिनिट 1.5 मिनिट तरी हे कापं अशी चांगली परतून घ्यायची आहेत, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त इथे आपली ही परततानाच ही बटाटे शिजले जातात. साधारण मिनिट 1.5 मिनिट मी हे परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये जो आपण तयार करून घेतलेला सुरुवातीला मसाला होता तो घालून घ्यायचा. मी इथे या भाजीच्याच मापाचा हा मसाला तयार केला, त्यामुळे सगळा मसाला मी इथे वापरला आहे. आता हे मसाला घातल्यानंतर एकदा पुन्हा चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपण झाकण ठेवून वाफवणार आहोत. पण तळाशी हे करपायला नको म्हणून अगदी 1-2 चमचे पाणी मी थोडंसं कडेने सोडलं आहे, म्हणजे बटाटे तळाशी करपणार नाहीत. झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला बटाटे चांगले मिनिट 2 मिनिट शिजवून घ्यायचे आहेत. बटाट्याचे अगदी पातळ काप तयार केलेले आहेत, त्यामुळे ते पटकन मिनिट 1.5 मिनिटमध्ये शिजतात. आपली ही झटकेपट तयार होणारी बटाट्याची भाजी तयार झाली आहे. सुरुवातीला आपण कांद्यासोबतच मीठ घातलं होतं, त्यामुळे बटाट्याच्या कापांना छान असं मीठ लागलेलं आहे.
आणि मस्त आतपर्यंत मीठ मुरलं जातं. ही बटाट्याची कापणं भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कशाबरोबरही खायला खूप छान लागतात. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी तर एक उत्तम पर्याय आहे. अगदी सकाळच्या वेळी झटकेपट एक 2 ते 3 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. तुम्ही सुद्धा ही अशी कापं नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद.